संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्वशांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी माझ्या समवेत या ठिकाणी उपस्थित पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो, संचालक द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, संचालक प्युरिटी ऑफ माइंड यूट्यूब चॅनल, आणि या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक, धम्म उपासिका, लहान बालक आणि बालिकांनो, धम्मदेसनेला सुरुवात करीत असताना सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांच्या प्रती भिक्खू संघाच्या वतीने अनंत मंगल कामना अर्पण करतो, आशीर्वाद वचन अर्पण करतो। विशेष करून ज्या परिवाराने, ज्यांच्या पुढाकाराने आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी हा धम्मसंस्कार संपन्न होतो आहे, असे परुळकर परिवार आणि परिवारातील सर्व सदस्य, आपण सर्व नातेवाईक, मित्रमंडळी, हितचिंतक, समाज बांधव आणि भगिनी, आपल्या सर्वांच्या प्रती मी सर्वप्रथम अनंत मंगलकामना अर्पण करतो, आशीर्वाद वचन अर्पण करतो। उपस्थितांनो, मुंबईमध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम संपन्न होत असताना थोडासा आम्ही विचार करतो, मुंबईमध्ये राहत असलेल्या लोकांचं धावपळीचं जीवन आहे, सतत धावपळ सुरू असते, ट्रॅफिकमध्ये धावपळ सुरू आहे, मेट्रोमध्ये धावपळ सुरू आहे, लोकल ट्रेनमध्ये, बसमध्ये, रस्त्याने चालताना, पैसा कमवताना कंटिन्यू धावपळ सुरू आहे। लोकांकडे वेळ नाही आहे, कुणाला पत्ताही विचारायचा असेल तर लोकांकडे वेळ नाही पत्ता सांगायला, इतके लोक बिझी झालेले आहेत। म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी अशा प्रकारचा जाहीर धम्मदेसनेचा कार्यक्रम संपन्न होणे आणि आपण सर्व या ठिकाणी येता आपला अमूल्य वेळ खर्च करता, कारण मूल्य म्हणजे पैशापेक्षा पण जास्त मला वाटते मूल्य या वेळेचं आहे, तर आपण मुंबईकर लोकांनी धम्माप्रती श्रद्धा ठेवून आपला वेळ काढून आपण या ठिकाणी आला तर एकदा आपण स्वतःकरिता साधुवाद द्यावा, स्वतःचा सन्मान करण्यासाठी एकदा साधुवाद द्या सर्वांनी स्वतःसाठी, कारण ही साधं ही सोपी गोष्ट नाही आहे बघा। खरंच आम्ही प्रवास म्हणजे येत असताना आम्ही विचार केला की खरं लोक येतील की नाही, म्हणजे परुळकर परिवाराने तर कार्यक्रम ठेवला पण लोक वेळ काढून येतील की नाही, पण इथे आल्यानंतर मात्र नक्कीच आम्हाला आनंद झाला। परिवारावर प्रेम करणारे अनेक लोक आहेत, भिक्खू संघावर श्रद्धा ठेवणारे मुंबईमध्ये तरी अनेक लोक आहेत, आणि आपण आज या ठिकाणी उपस्थित आहात धम्म देसना ऐकण्यासाठी, भिक्खू संघाची देसना ऐकण्यासाठी। बघा बांधवांनो, मुंबई असो की कोणतंही शहर असो, म्हणजे जीवन जगत असताना व्यक्ती पैसा किंवा धन कमवण्यामध्ये एवढा बिझी झालेला आहे, एवढा बिझी झालेला आहे की जीवनामध्ये ज्याला सुख म्हणतात, ज्याला खऱ्या अर्थाने सुख म्हणतात, त्या सुखालाच तो विसरत चाललेला आहे। तुम्ही आजही बघा, एखाद्या व्यक्तीला म्हणजे मुंबईमध्येच नाही बरं कुठेही
एखाद्या व्यक्तीला विचारायचं की खरं सुख काय आहे, सुख कशाला म्हणतात, तर मग आजच्या या काळामध्ये सुखी माणसाची व्याख्या आपण काय करतो, म्हणजे हॅपी सुखी माणसाची व्याख्या ज्या व्यक्तीकडे गाडी, बंगला, बँक बॅलेन्स, नोकर चाकर या सगळ्या सुखसुविधा आहेत, अशा व्यक्तीला आपण काय म्हणतो, अरे वा काय सुखी माणूस आहे हो, त्याच्याकडे पैसा आहे, गाडी आहे, बंगला, बँक बॅलेन्स, नोकर चाकर, अरे काय सुखी माणूस आहे तो, असं आपण म्हणतो की नाही. म्हणजे आज सुखी माणसाची व्याख्या म्हणजे सुखी कोणाला म्हणतात की जो भौतिक सुख साधनेने युक्त आहे, ज्याची अन्नाची गरज पूर्ण झाली तो सुखी झाला, ज्याची वस्त्रांची गरज पूर्ण झाली तो सुखी झाला, किंवा ज्याला राहायला बंगला आहे तो सुखी झाला. म्हणजे ज्या व्यक्तीने आपल्या भौतिक गरजा, फिजिकल नीड्स ज्याने पूर्ण केल्या, अशा व्यक्तीला पाहिल्याबरोबर आपण म्हणतो की तो माणूस किती सुखी आहे, तो माणूस म्हणतो की नाही. म्हणजे बघा आज सुखी माणसाची अशी आपण व्याख्या करतो. आता तुम्ही बसलेल्या लोकांना मी प्रश्न विचारतो की खरंच हे सुख आहे का जीवनाचं? जर हेच सुख असतं ना तर तुम्ही इथं कशाला आले? स्वतःला प्रश्न विचारा. भिक्खू संघाची धम्मदेसना आहे, धम्म ऐकण्यासाठी तुम्ही इथं आलेले आहात, आणि जर खरंच गाडी, बंगला, बँक बॅलेन्स, नोकर चाकर, पैसा याच गोष्टी जर सुखी म्हणजे माणसाला सुख देणाऱ्या असत्या किंवा हे सुखाचं साधनं असते तर तुम्ही इथे या ठिकाणी आलेच नसते. कदाचित बाबासाहेब सुद्धा म्हटले असते ना, नाही तुम्हाला धर्माची गरज नाही आहे, तुम्हाला धम्माची गरज नाही आहे, जा गाडी, बंगला, बँक बॅलेन्स प्राप्त करा, कमवा, तुम्हाला धम्माची गरज, असे बाबासाहेब म्हटले असते ना. पण बाबासाहेब असे कधीच म्हटले नाही. उलट काय म्हणतात की धम्माची गरज आहे, माणसाला सुखी होण्यासाठी धम्माची गरज आहे. भगवान बुद्ध पण असे कधी म्हटले नाही की जा अनुयायांनो गाडी, बंगला, बँक बॅलेन्स म्हणजे ह्या सगळ्या भौतिक सुख साधनांना प्राप्त करा, तुम्हाला शिलाची गरज नाही, तुम्हाला धर्माची गरज नाही, असं बुद्ध कधीच म्हटले नाही. उलट बुद्ध म्हणतात की माणसाला सुखी होण्यासाठी धम्माची गरज आहे. तर आपण ही व्याख्या चांगल्या प्रकारे समजून घेतली पाहिजे की ज्याला या जीवनाचं सुख म्हणतात, म्हणजे परमोच्च सुख, अल्टिमेट हॅपीनेस, की ज्याच्या पलीकडचं कोणतं सुख नाही आहे, एकदम अल्टिमेट हॅपीनेस, त्याच्या तोडीचं जोडीचं दुसरं कोणतं सुख नाही आहे, ते सुख आपण प्राप्त करायला पाहिजे. आणि ते कोणतं सुख आहे? तर आता आपण धम्मदेसना ऐकत आहोत, बुद्धाचं तत्त्वज्ञान समजून घेत आहोत. तर बुद्धिझममध्ये किंवा बुद्धिस्ट फिलॉसॉफीत, बुद्ध तत्त्वज्ञानामध्ये खरं सुख कशाला म्हटलेलं आहे हे तर आपण समजून घेतलं पाहिजे की नाही? हे समजून घेतलं पाहिजे. तर बघा, भगवान बुद्धांनी अनेक ठिकाणी अनेक लोकांना अनेक प्रकारचे उपदेश केलेले आहेत की या जीवनातलं सुख कशामध्ये, खरं सुख कशामध्ये आहे. तर भगवान बुद्धांनी असंच एक प्रसंग आहे, त्या प्रसंगाला अनुसरून छोटासा उपदेश करतो. आपल्या या म्हणजे हे जे आपलं दैनंदिन जीवन आहे, अगदी सकाळी झोपेतून उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत, इवन झोपेतही ज्याच्या बाबतीत भगवान बुद्धांनी सुख म्हटलेलं आहे, या संदर्भातील हा उपदेश आहे. तर एक प्रसंग आहे श्रावस्तीमध्ये. तुम्ही श्रावस्ती बघितली असेल, तुमच्या बऱ्याच लोकांनी बघितलं. श्रावस्ती उत्तर प्रदेशमध्ये आहे, ज्या ठिकाणी भगवान बुद्धांनी आपले सर्वाधिक वर्षावास केले. तर श्रावस्तीमध्ये एकदा भगवान बुद्ध विहार करीत असताना अनाथपिंडक भगवान बुद्धांना भेटायला गेला. अनाथपिंडक भगवान बुद्धांचा महाउपासक, ज्याचं मूळ नाव सुदत्त होतं. अनाथांना तो पिंड दान करायचा, म्हणून त्याला लोक अनाथपिंडक म्हणायचे. दानशूर व्यक्तिमत्व होतं. तर भगवान बुद्ध श्रावस्तीच्या जेतवनामध्ये विहार करीत असताना अनाथपिंडक भगवान बुद्धांना भेटायला गेला. भगवान बुद्धांना वंदन करतो, अभिवादन करतो आणि एका बाजूला जाऊन बसतो. तर बघा, त्या अनाथ पिंडकाला भगवान बुद्ध हा उपदेश करतात. भगवान बुद्धांना माहीत होतं की अनाथ पिंडक हा पैसेवाला आहे. अनाथ पिंडक कोण आहे? हा व्यापारी आहे ना. अनाथ पिंडक हा व्यापारी होता, त्याच्याकडे प्रचंड पैसा होता. त्यामुळे भगवान बुद्ध त्या अनाथ पिंडकाच्या घरच्या परिस्थितीला अनुसरून किंवा त्याच्या जीवनामध्ये काय स्थिती आहे त्याला अनुसरून
त्या ठिकाणी उपदेश करतात. तर भगवान बुद्ध म्हणतात अनाथ पिंडक, या मानवी जीवनामध्ये जो व्यक्ती जीवन जगत आहे, या मानवी जीवनामध्ये त्या व्यक्तीचे 4 प्रकारचे सुख असतात. समजते तुम्हाला? भगवान बुद्धांचा उपदेश आहे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये, मी प्रत्येक व्यक्ती म्हणतोय, फक्त बौद्धच नाही बरं, कदाचित इथे अबौद्ध पण असतील, इतर धर्मीय लोक असतील, असू देत, काही प्रॉब्लेम नाही. पण जो व्यक्ती आहे जीवन जगतोय, तर प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये हे 4 प्रकारचे सुख असतात आणि 4 प्रकारच्या इच्छा असतात. तुमच्या सर्वांच्या इच्छा आहेत ना? प्रत्येकाच्या इच्छा असतात की नाही? माझं असं होऊ दे, माझं तसं होऊ दे, मला हा लाभ होऊ दे, प्रत्येकाच्या इच्छा असतात, बरोबर आहे की नाही? तर बुद्ध काय म्हणतात की भगवान बुद्धांचा उपदेश आहे की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये हे 4 प्रकारचे सुख असतात आणि प्रत्येक व्यक्तीच्या ह्या 4 प्रकारच्या इच्छा असतात. तर आता तुम्ही कशाला सुख म्हणता ते थोडं आपण बाजूला ठेवू. तुमच्या कोणत्या कोणत्या इच्छा असतात ते पण आपण बाजूला ठेवू. बुद्ध काय म्हणतात, भगवान बुद्धाने कोणते 4 प्रकारचे सुख सांगितलेले आहेत ते आपण समजून घेऊया. आणि भगवान बुद्धांनी कोणत्या 4 प्रकारच्या इच्छा सांगितलेल्या आहेत ते आपण समजून घेऊया. अनाथपिंडक बसलेला आहे आणि अनाथपिंडकाला भगवान बुद्ध मानवी जीवनातील 4 प्रकारच्या सुखाचा उपदेश करतात. पहिलं सुख गृहस्थ लोकांसाठी फार महत्त्वाचा उपदेश आहे. भगवान बुद्ध सांगतात 4 सुखापैकी पहिलं जे सुख आहे ते आहे धनार्जन करण्यामध्ये मनुष्याचं किंवा गृहस्थ व्यक्तीचं पहिलं सुख आहे धनार्जन करणे. समजलं तुम्हाला अर्थ? धनार्जन म्हणजे काय? धन अर्जन करणे, पैसा कमवणे. आता समजलं का नाही? धनार्जन करणे म्हणजे काय? पैसा कमवणे. आहे की नाही सुख? आहे की नाही? पैसा कमवणे हे गृहस्थ व्यक्तीच्या जीवनातील पहिलं सुख आहे असं भगवान बुद्ध म्हणतात. पण भगवान बुद्ध एवढं सांगत नाही की पैसाच कमवत राहा, हेच पहिलं तुमचं सुख आहे. भगवान बुद्ध ते स्पष्ट पण करतात, गृहस्थ व्यक्तीच्या जीवनातील पहिलं सुख आहे पैसा कमवणे. परंतु हा जो पैसा तुम्ही कमवता ना, हा पैसा मेहनतीने कमवला पाहिजे. हा पैसा स्वतःच्या सम्यक आजीविकेतून कमवला पाहिजे. स्वतःच्या मेहनतीने, कष्टाने, इमाने इतबारे मेहनतीने आपण हा पैसा कमवला पाहिजे. कोणाची हिंसा करून पैसा कमवू नये, चोरी करून पैसा कमवू नये, व्यभिचाराच्या मार्गाने आपण पैसा कमवू नये किंवा कोणाला फसवून, काही लोक खोटं बोलतात बघा, खोटं बोलून कोणाला फसवून पैसा कमवू नये किंवा नशापान करून त्या चुकीच्या मार्गाने जाऊन पैसा कमवू नये. भगवान बुद्ध गृहस्थ व्यक्तीच्या पहिल्या सुखात पैसा कमवणे हे सुख सांगतात. पण बांधवांनो, चुकीच्या मार्गाने जो व्यक्ती पैसा कमवतो ना, त्या कमवलेल्या पैशाचं सुख त्याला कधीच प्राप्त होत नाही. कारण चुकीच्या मार्गाने कमवलेला पैसा आहे, वाम मार्गाने कमवलेला पैसा असेल ना, तर त्याचं सुख त्याला कधीच मिळत नाही. म्हणून आज आपण पाहतो की जे लोक चुकीच्या मार्गाने पैसा कमवून श्रीमंत झाले, बंगल्यात गेले, पण ते लोक सुखी नाही आहेत. कारण त्यांनी केलेल्या वाईट कर्माचं जेव्हा जेव्हा त्यांना स्मरण होते, तेव्हा तेव्हा त्यांना दुःख होते, तेव्हा तेव्हा त्यांना त्रास होतो, तेव्हा तेव्हा ते पश्चाताप करतात. मग जेव्हा ते दुःखी होतात, तर बांधवांनो, हे जे दुःख होते ना माणसाला, हे दुःख, त्या माणसाचं दुःख पैसा कमी करू शकत नाही. करू शकतो का कमी? त्याला जो पश्चाताप होतोय, तो पैसा, ती गाडी, ती बंगला, त्याचा जो पश्चाताप कमी करू शकत नाही. त्याला जो मानसिक त्रास होतोय, तो पैसा, तो मानसिक त्रास कमी करू शकत नाही. बघा तुम्ही, एखाद्या घरी जर मय्यत झाली असेल, अंत्यविधी, एखादा प्रिय व्यक्ती जर मरण पावला असेल, ते लोक खूप रडतात, खूप रडतात. तुम्ही ते दृश्य बघितलं ना, घराचं दृश्य? तुम्ही तिथे जायचं, त्या रडणाऱ्या स्त्रीला किंवा त्या रडणाऱ्या त्या व्यक्तीला 500-500 रुपयाचे बंडल द्यायचं, हे घे, रडणं थांबव. थांबते का रडणं? नाही थांबत. त्यावेळेला वाटते, अरे हे गाडी, हे बंगला, बँक बॅलेन्स, नोकर चाकर, हे माझं दुःख कमी करू शकत नाही. मग हे दुःख जर कमी करायचं असेल तर काय करावं लागलं आपल्याला? तोच तर मार्ग भगवान बुद्धाने सांगितलेला आहे. पण आपल्याला हे समजलं पाहिजे की गृहस्थ जीवन जगत असताना पैसा आवश्यक आहे. कारण तुम्ही गृहस्थ लोक आहात,
पती पत्नी आई वडील हे सगळं संसार तुम्हाला चालवायचा आहे. ते विदर्भामध्ये याला गोतावळा म्हणतात. शब्द तुम्हाला आठवतो का? गोतावळा हा खूप मोठा गोतावळा आहे. आई वडील भाऊ बहीण पती पत्नी मुलं बाळं. तर या सर्व संसारिक प्रपंच चालवण्यासाठी गृहस्थ व्यक्तीला पैशाची गरज आहे. पण हा पैसा तुम्ही चांगल्या मार्गाने सुमार्गाने कमवावा हे गृहस्थ व्यक्तीचं पहिलं सुख आहे. समजलं पहिलं सुख काय सुख आहे? पैसा कमवणे म्हणजे सुमार्गाने धनार्जन करणे, पैसा कमवणे हे गृहस्थ माणसाचं पहिलं सुख आहे. त्यानंतर भगवान बुद्ध दुसरं सुख सांगतात. गृहस्थ व्यक्तीचं दुसरं सुख आहे तो जो पैसा कमवला ना त्या पैशाचा उपभोग घेण्यामध्ये गृहस्थ माणसाचं दुसरं सुख आहे. बघा, तुमच्याकडे भरपूर पैसा आहे परंतु त्या पैशाचा तुम्हाला उपभोगच घेता येत नाही आहे. मग मला सांगा, अहो त्या पैशाचा काही उपयोग आहे तुम्हाला? चला तुमच्याकडे भरपूर पैसा आहे पण त्या पैशाचा तुम्ही उपभोगच घेत नाही आहात, त्याचा लाभ तुम्ही घेत नाही आहे. मग त्या कमवलेल्या पैशाचा काय उपयोग आहे? बघा, आता तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये असे प्रसंग नित्य नियमाने घडतात. तुमच्याकडे सगळं काही आहे, भौतिक सुख समजा सर्व काही आहे छानपैकी. बघा, तुम्ही घर बांधलं, तुमची रूम तयार झाली, रूममध्ये तुम्ही AC लावला, असं बटन दाबलं का बघा ACतून छान थंडी हवा येते. किती छान वाटते आहे की नाही? इथे किती छान वाटते, बँक्वेटमध्ये छान वाटते की नाही? पण त्या ACमध्ये बसून म्हणजे त्या ACच्या त्या रूममध्ये बसून त्या ACचा लाभ घेण्याची तुमचं मनच तयार नाही आहे. तर त्या ACचा काही उपयोग आहे का? काहीच उपयोग नाही आहे. समजा तुम्हाला झोपण्याकरिता एकदम स्लीप वेल 25,000ची गादी आणली तुम्ही झोपण्यासाठी. स्लीप वेलचं मटेरियल आणलं 25,000 50,000ची गादी आहे झोपण्यासाठी. पण तुम्हाला त्या गादीवर शांत चित्ताने झोपच लागत नाही आहे. तर त्या 25,000च्या गादीचा काही उपयोग आहे का? समजा तुमच्याकडे फिरण्यासाठी BMW गाडी आहे, लाखो रुपयाची वॉल्वो गाडी आहे, मोठ्या मोठ्या गाड्या आहेत. पण त्या गाडीमध्ये बसून त्या गाडीचं सुख घेण्याची तुमची मानसिकताच नाही आहे. तर मला सांगा, त्या लाखो रुपयांच्या गाडीचा काही उपयोग आहे का हो? म्हणजे मला हे म्हणायचं आहे, आपल्याकडे सगळ्या सुखसाधना भरपूर आहेत पण त्या सुखसाधनांचा तुम्ही उपभोगच घेत नाही आहात. तर तुम्हाला त्या सुखसाधनांचा काय लाभ होतो आहे? आम्ही अशा अनेक लोक बघितले की बघा, हे जीवन जगत असताना म्हणजे खाण्यासाठी सगळं काही आहे, खारका बदाम काजू किसमिस रविवार सोमवार समजलं, सगळं खाणं सुरू आहे, परंतु त्या खाण्यामध्ये मन नाही आहे. तर मला सांगा, त्या खारका बदामाचा काही उपयोग होते तुम्हाला? नाही. तुम्ही पैसा भरपूर कमवला, मी जर तुम्हाला असं म्हटलं की साहेब हे 500 रुपयाच्या नोटा घ्या आणि याला खा, तुम्ही खाणार का हो? खाणार तुम्ही? मग काय करता तुम्ही? तो पैसा खर्च करता, अन्न विकत घेता, घरी येऊन शिजवता, नंतर खाता की नाही तुम्ही? तेव्हा तुमचं पोट भरते. तुम्ही 500 रुपयाचं बंडल खाऊ शकता का? नाही खाऊ शकत ना. किंवा मी जर म्हटलं हे 500च्या नोटा घ्या, याला शिवायचं म्हणजे याला स्विंग करा आणि शर्ट बनवा, 500 रुपयाच्या नोटाचं शर्ट बनवा, पॅन्ट बनवा आणि चला रस्त्याने फिरत. लोक पागल म्हणतील ना, अरे बघा हे पागल चालला म्हणते, नोटांचं याने शर्ट बनवलं, नोटाचं पॅन्ट बनवलं, पागल म्हणतील नाही लोक. समजलं की नाही? तुम्ही काय करता? तो पैसा खर्च करता, वस्त्र विकत घेता आणि त्या वस्त्राचा तुम्ही परिधान करता. म्हणजे आपल्याकडे जो पैसा आहे त्या पैशाचा उपभोग सुद्धा तुम्हाला घेता आला पाहिजे. नाही तर बँकेमध्ये करोडो रुपये आहेत पण त्याचं सुख नाही आहे, त्याचं सुख नाही. बघा, आम्ही असं गृहप्रवेश विधीला गेलो, नवीन घर बांधलं साहेबांनी, गृहप्रवेश विधीला गेलो आम्ही, छान सगळं पूजा वगैरे सगळं काही झालं. मग आम्ही शांत बसलो तर ते बाबा समोर बसले होते. बाबांच्या चेहऱ्यावर खूप दुःख होतं. आम्ही विचारलं, बाबा काय झालं बाबा, एवढं चांगलं घर तुम्हाला मिळालं, काही दुःख आहे का? नाही बाई भंतेजी म्हणे दुःख नाही म्हणे. नाही म्हटलं तुमच्या चेहऱ्यावर दिसत आहे म्हटलं सगळं दुःख. काय झालं, म्हातारीचा काही प्रॉब्लेम आहे का? नाही म्हणे म्हातारीचं गाय आहे म्हणे, गाय म्हणजे म्हातारी आमची एकदम शांत आहे म्हणे. म्हटलं सूनबाईचा काही त्रास? नाही म्हणे सूनबाई तर लईच चांगली आहे म्हणे आमची. मग दुःख काय करताय? कशाचं दुःख, कशाला नाराज आहे? काही नाही म्हणे भंतेजी, ते जे समोर दिसते की नाही म्हणे ते बिल्डिंग, ते फ्लॅट घ्यायचा होता म्हणे, पण काय म्हणे ते भेटलाच नाही तर हे घेतला म्हणे आम्ही. अरे म्हटलं सोडा ना ती गोष्ट,
जे आपल्याला मिळालं नाही त्याचं तुम्ही दुःख करत आहात, जे मिळालं त्याचं सुख नाही आहे, त्याचं सुख नाही. तर बघा, असा एक व्यक्ती भेटायला आला आमच्या विहारामध्ये निमंत्रण देण्यासाठी, बसला, वंदन केलं. आता शांत बसाव की नाही, तर कधी मागे हात टाकतो, कधी आपलं वॉलेट चेक करतो. म्हटलं काय झालं, बसा बसा, पाणी पिता का? नाही नाही बंतीजी म्हणे. अरे शांत बसा ना, काय झालं? काय नाही बंतीजी म्हणे, म्हणजे तो जो आला होता भेटायला त्याला 3 मुलं, एक मुलगा प्रोफेसर, एक मुलगा डॉक्टर आणि एक मुलगा आहे दुबईला तेल कंपन्यामध्ये. बघा विचार करा, तिकडे गावाकडे 30-25 एकर जागा, जमीन, भरपूर श्रीमंत असा व्यक्ती. मग मला पाहतो, म्हणजे कधी मागच्या खिशात हात टाकतो, कधी आपलं वॉलेट चेक करतो. आम्ही विचारलं, बाबा काय झालं, काय प्रॉब्लेम आहे का? तो काय म्हणे, नाही बंतीजी म्हणे, इथं येत असताना म्हणे कुठंतरी 100ची नोट पडली म्हणे माझी, तेच पाहता म्हणे. अरे अरे जाऊ द्या ना 100ची नोट. एवढे करोडो रुपये तुमच्याकडे आहेत, 3ही मुलं जॉबवर आहेत, बंगला, गाडी आहे, सगळं काही आहे, पण ते 100 रुपये हरवले त्याचं दुःख जास्त. बघा, म्हणजे जे आपल्याकडे आहे त्याचा लाभ घेणार नाही, त्याचं सुख नाही, पण जे निघून गेलं त्याचं दुःख 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 आपण करत बसलो तर बघा, माणसाला दुसरं सुख कधीच प्राप्त होत नाही. कोणतं? जे तुम्ही कमवलं, जो पैसा तुम्ही कमवला त्याचं सुख तुम्हाला प्राप्त करता आलं पाहिजे, त्याचा लाभ तुम्हाला करता आला पाहिजे, त्याचा उपभोग घ्या. तुम्ही फक्त पैसा साठवून ठेवू नका, त्याचा उपभोग घ्या. भगवान बुद्ध म्हणतात की गृहस्थ माणसाचं हे दुसरं सुख आहे, कमवलेल्या पैशाचा उपभोग तुम्हाला घेता आला पाहिजे. हे गृहस्थ माणसाचं दुसरं सुख. साधा आहे बरं उपदेश, काय जास्त कठीण नाही आहे, पण तुमच्या कामाचं आहे. तिसरं, भगवान बुद्ध गृहस्थ व्यक्तीचं तिसरं सुख सांगतात. बुद्ध म्हणतात की गृहस्थ माणसाचं तिसरं सुख आहे कर्ज बाजारी न होण्यामध्ये. बघा, 2500 वर्षापूर्वीचा उपदेश आहे, 2500 वर्षापूर्वीचा. त्यावेळेस भगवान बुद्ध म्हणतात की कर्ज बाजारी होऊ नका. याचा अर्थ असा आहे की बुद्ध काळामध्ये सुद्धा लोक कर्ज बाजारी होत होते, आजही होतात ना. बघा बरं, एखाद्या तुम्ही लोन घेतात ना लोक, लोनचे हप्ते जर फेडले नाही, जर पेनल्टी लागली की सावकाराचा लगेच फोन येतो. सकाळी झाली की फोन आला की अरे बाबा टेन्शन येते माणसाला, सावकाराचा फोन आला म्हणते नकोच, आता काय करू आणि काय नाही करायचं. कर्जबाजारी होणे हे सुद्धा गृहस्थ जीवनातील खूप मोठं दुःख आहे. बरं, याचा अर्थ असा नाही बरं की कर्ज घेऊ नका, लोन करू नका. बुद्ध याला स्पष्ट करतात, आपण स्वतःचं चिंतन करावं. माझी मिळकत किती आहे, त्या म्हणजे त्यानुसार मी लोन किती घ्यावं, कर्ज किती घ्यावं, त्या कर्जाचे हप्ते मला फेडता येतील की नाही. नाहीतर अंथरूण पाहून पाय पसरा म्हणतात की नाही, अंथरूण छोटं आणि अंथरुणाच्या बाहेर पाय निघू लागले आपले, तर दुःख होणार ना माणसाला, दुःख होते बघा. म्हणून कर्जबाजारी होऊ नका, कारण गृहस्थ व्यक्तीच्या अमर्याद इच्छा आहेत, अमर्याद एवढ्या इच्छा आहेत बघा ह्या जीवनामध्ये. एक इच्छा पूर्ण झाली, तिच्या मागे दुसरी इच्छा तयारच आहे, तिच्या मागे तिसरी इच्छा वाटच पाहत आहे. असं इच्छेची लाईन लागलेली आहे, लाईन. आज तुमच्याकडे 10,000चा मोबाईल आला, लगेच इच्छा होते माझ्याकडे ॲपलचा मोबाईल पाहिजे. आपल्याकडे साधी टीव्ही असेल तर माझ्याकडे LCD पाहिजे, नाही तर LED पाहिजे. माझ्याकडे 2 व्हीलर आहे, लगेच इच्छा माझ्याकडे 4 व्हीलर पाहिजे. आहे की नाही इच्छा? म्हणजे गृहस्थ जीवनातल्या इच्छा कधीच पूर्ण होतात, कधी संपतच नाहीत. एक इच्छा पूर्ण झाली की लगेच दुसरी इच्छा. आणि बघा बांधवांनो, आम्ही असे अनेक लोक पाहिले की आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी एक गृहस्थ व्यक्ती कर्ज घेतो, त्या कर्जाचे हप्ते फेडता येत नाही आणि त्यामुळे तो दुःखी होतो. बघा, तुमच्यामध्ये काही लोक कदाचित असतील किंवा नसतील, पण तुम्ही हा अनुभव घेतला असेल. कर्ज बाजारी होऊ नका. मी असं म्हणत की कर्ज घेऊ नका, परंतु तुमची मिळकत किती आहे, त्या मिळकतीचे त्यानुसार तुम्ही लोन किती घ्यावं, त्याची तुम्हाला हप्ते फेडता येतील की नाही, या सर्व गोष्टींचा विचार करा आणि त्यानंतरच तुम्ही ते लोन करा, कर्ज घ्या. अन्यथा कर्ज बाजारी जर झालात तर बांधवांनो, हे जीवनातील गृहस्थ व्यक्ती जीवनातील खूप मोठं दुःख आहे. म्हणून 2500 वर्षापूर्वी भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की कर्ज बाजारी न होणे हे गृहस्थ व्यक्तीच्या जीवनातील 3ऱ्या क्रमांकाचं सुख आहे. समजलं? चौथं जे सुख आहे गृहस्थ व्यक्तीच्या गृहस्थ जीवनातील, ते आहे बुद्ध म्हणतात की गृहस्थ व्यक्तीच्या जीवनातील
चौथं सुख आहे धार्मिक जीवन जगण्यामध्ये. धार्मिक जीवन जगण्यात चौथं सुख आहे. आता तुम्ही म्हणाल आम्ही तर धार्मिक जीवन जगतो, आम्ही धार्मिक जीवन जगतो. एखादा व्यक्ती म्हणतो असा, मी रोज सकाळी बुद्धाला फुल अर्पण करतो, मी रोज बाबासाहेबांना फुल अर्पण करतो, मी अगरबत्ती लावतो, मी मेणबत्ती लावतो, मी रोज विहारात पण जातो, मी किती धार्मिक आहो, किती धार्मिक आहो. बांधवांनो, या अशा व्यक्तीला भगवान बुद्ध धार्मिक म्हणत नाहीत. अशा व्यक्तीला बुद्ध धार्मिक म्हणत नाही. ही तर जस्ट औपचारिकता आहे. बुद्धाप्रती तुमची श्रद्धा आहे, बाबासाहेबांप्रती तुमची श्रद्धा आहे, विश्वास आहे, त्यामुळे बुद्ध बाबासाहेबांना तुम्ही नतमस्तक होता, फूल अगरबत्ती मेणबत्ती प्रज्वलित करता. पण भगवान बुद्ध याला धार्मिक जीवन म्हणत नाही. गृहस्थ व्यक्तीचं चौथं जे सुख आहे धार्मिक जीवन जगणे, ते धार्मिक जीवन म्हणजे जो व्यक्ती धर्माचं आचरण करतो ते खऱ्या अर्थाने धार्मिक जीवन आहे. जो व्यक्ती आपलं गृहस्थ जीवन जगत असताना हिंसा करत नाही ते त्याचं धार्मिक जीवन आहे. चोरी करत नाही ते त्याचं धार्मिक जीवन आहे. व्यभिचाराच्या मार्गाचा अवलंब करत नाही ते त्याचं धार्मिक जीवन आहे. खोटं बोलून कोणाला फसवत नाही, लुबाडत नाही, हे त्याचं धार्मिक जीवन आहे. नशापान करत नाही, मद्यपान करत नाही, दारूचं सेवन करत नाही, हे त्याचं धार्मिक जीवन आहे. एकंदरीत तो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये पंचशिलेचं पालन करतो, तो त्याचं धार्मिक जीवन आहे. फरक पडत नाही तुम्ही मेणबत्ती लावताय का की न लावत आहे, अगरबत्ती लावता किंवा लावत नाही, फुलं अर्पण करता किंवा करत नाही, काही फरक पडत नाही. परंतु फरक कधी पडतो, तुम्ही जर अधार्मिक आचरण केलं तर तुमच्या जीवनात दुःख होईल. यावेळी तुम्ही जर धार्मिक आचरण केलं तर तुम्हाला गृहस्थ जीवनातलं हे चौथ्या प्रकारचं सुख तुम्हाला प्राप्त होईल. धार्मिक जीवन याला म्हणतात बघा. म्हणून ज्या ज्या लोकांना असं वाटतं की मी सुद्धा माझ्या जीवनामध्ये सुखी व्हावं, तर त्यांनी भगवान बुद्धाने सांगितलेलं हे 4 प्रकारच्या गृहस्थ व्यक्तीचे सुख तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं पाहिजे. रिव्हिजन करायची का? पहिलं कोणतं सुख आहे? पैसा कमवणे पहिलं सुख आहे. पण कसं कमवायचं? इमानदारीने, मेहनतीने पैसा कमवा, हे पहिलं सुख आहे. दुसरं, त्या धनाचा उपभोग घेता आला पाहिजे. तिसरं, कर्जबाजारी न होणे, हे तिसरं सुख आहे. आणि चौथं सगळ्यात महत्त्वाचं आहे की धार्मिक जीवन जगणे. धार्मिक जीवन जगणे म्हणजे काय? शील पालन करा, सदाचारी जीवन जगा, ध्यान साधनेचा अभ्यास करा, चित्ताला शुद्ध करण्याचा प्रयत्न करा, हे धार्मिक जीवन जगा. बांधवांनो, तुमच्यासारखं सुखी या जीवनात कोणीच राहणार नाही बघा. खूप खूप तुम्हाला सुख प्राप्त होईल. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांनी गृहस्थ व्यक्तीच्या जीवनातील हे 4 प्रकारचे सुख सांगितलेले आहेत. आलं लक्षात? त्यानंतर आणखीन काय? 4 प्रकारच्या इच्छा असतात ना. इच्छा सर्वांच्या, सगळ्या गृहस्थ व्यक्ती सगळ्यांच्या इच्छा असतात. अनेक अमर्यादित इच्छा असतात, अमर्याद, अनलिमिटेड, कधीच संपत नाही बघा, चालूच असतात. पण बुद्ध काय म्हणतात? गृहस्थ व्यक्तीच्या जीवनामध्ये भगवान बुद्धाने सांगितल्याप्रमाणे 4 प्रकारच्या इच्छा असतात आणि या 4 इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे याकरिता तो व्यक्ती जीवनभरपर्यंत धडपड करतो बघा. ह्या 4 इच्छा पूर्ण करण्यासाठी जीवनभरपर्यंत धडपड करतो. तर पहिली इच्छा भगवान बुद्ध म्हणतात, गृहस्थ व्यक्तीची जी पहिली इच्छा आहे ती म्हणजे मला निरोगी आयुष्य प्राप्त व्हावं. निरोगी आयुष्य म्हणजे काय? मी आरोग्य संपन्न असलो पाहिजे, मला कोणता रोग होऊ नये, मला कोणता आजार होऊ नये, मी नेहमी आरोग्य संपन्न असलो पाहिजे, हे प्रत्येक गृहस्थ व्यक्तीची इच्छा आहे. तुम्ही बघा बरं, सकाळी 5 वाजता उठा, रस्त्याने बघा बरं किती लोक धावतात. काही लोक रस्त्याने धावतात, काही लोक जिममध्ये धावतात, नाही की नाही? का बरं? कारण प्रत्येकाला स्वतःचं आरोग्य म्हणजे पसंत आहे ना. मी आरोग्यवान असलो पाहिजे, माझं शरीर आरोग्य संपन्न असलं पाहिजे. आणि बघा, जीवनभरपर्यंत तो व्यक्ती स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतो की नाही? बरोबर आहे की नाही? तर बघा, गृहस्थ व्यक्तीची ही पहिली इच्छा असते की मला खूप चांगल्या प्रकारचं आरोग्य प्राप्त व्हावं, मी सदैव निरोगी आयुष्य जगावं, मला कोणता रोग होऊ नये, मी निरोगी होऊन माझं आयुष्य जगलं पाहिजे, अशी
प्रत्येक गृहस्थ व्यक्तीची इच्छा असते. ही पहिली इच्छा आहे भगवान बुद्धाने सांगितल्याप्रमाणे. ही पहिली इच्छा तो व्यक्ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. दुसरी इच्छा आहे, भगवान बुद्ध म्हणतात की गृहस्थ व्यक्तीची दुसरी इच्छा असते ती ही की माझी यश कीर्ती माझ्या नात्या गोत्यांमध्ये पसरावी. काय? माझी यश कीर्ती माझ्या नात्या गोत्यांमध्ये पसरावी. आता बघा, तुम्ही जर तुमच्या मित्रमंडळीमध्ये गेले, फ्रेंड सर्कलमध्ये गेले, तुम्ही तुमच्या नात्या गोत्यामध्ये गेले, तर बघा तुम्हाला असं वाटते की नाही की माझ्या नात्यातल्या लोकांनी माझी स्तुती करावी म्हणून वाटते ना? मला वाईट बोलावं असं वाटते का? मला शिव्या द्यावं असं वाटते का? नाही. उलट काय वाटते की मला माझ्या लोकांनी माझी स्तुती करावी, माझ्या यशकीर्तीची स्तुती करावी, माझी प्रशंसा करावी, माझा सन्मान करावा. प्रत्येकाची इच्छा आहे. मग तो गृहस्थ असो की ग्रहत्यागी असो, प्रत्येकाला वाटतं की लोकांमध्ये गेल्यानंतर माझा सन्मान झाला पाहिजे, लोकांमध्ये गेल्यानंतर लोकांनी माझी प्रशंसा केली पाहिजे, असं प्रत्येकालाच वाटतं. बघा भगवान बुद्धांनी किती ॲक्युरेट सांगितलेलं आहे की प्रत्येक गृहस्थ व्यक्ती या इच्छेसाठी जीवनभर प्रयत्न करतो. बघा, जीवनभर प्रयत्न करतो. आणि ही इच्छा पूर्ण व्हावी याकरिता प्रत्येक व्यक्ती धडपड करत आहे. बघा, तर अशी इच्छा असते. त्यामुळे भगवान बुद्ध पुन्हा सांगतात, गृहस्थ माणसाची तिसरी इच्छा काय असते? तो व्यक्ती चांगले कर्म करून, म्हणजे ज्याला वाटतं की माझी प्रशंसा व्हावी, ज्याला वाटतं की माझी स्तुती व्हावी, तर तो याकरिता चांगले कर्म करतो. मी चांगले कर्म केले पाहिजे. मी जर चांगले कर्म केले तर लोक माझी स्तुती करतील, माझी प्रशंसा करतील, माझी वाहवा करतील. याउलट मी जर चुकीचे कर्म केले, वाईट कर्म केले, तर लोक माझी निंदा करतील, मला वाईट बोलतील. म्हणून तो व्यक्ती या तिसऱ्या इच्छेला नेहमी बाळगतो. बघा, आणि याकरिता चांगली कर्म करतो. कशासाठी? माझी प्रशंसा होण्यासाठी. ही तिसरी इच्छा असते. आणि चौथी इच्छा आहे बघा, फार महत्त्वाची आहे. भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की प्रत्येक गृहस्थ व्यक्तीची असो किंवा संन्यासी असो, प्रत्येकाची चौथी इच्छा असते की मृत्यूनंतर मला सुगतीचा लाभ व्हावा. काही लोक म्हणतात ना, स्वर्गप्राप्ती झाली पाहिजे. आपण त्याला सुगती म्हणतो. म्हणजे जो व्यक्ती चांगली कर्म करतो, मृत्यूच्या समयी सुद्धा त्याचं चित्त चांगल्या अवस्थेला धारण करते, त्या व्यक्तीला हमखास सुगतीचा लाभ होतो. मृत्यूच्या नंतर जे काही आपले घटक आहेत या निसर्गामध्ये विलीन होतात, तर ते रूप घटक आणि नाम घटक सुगतीला लाभ प्राप्त होत असतात. आणि या उलट जो व्यक्ती जीवनभरपर्यंत हिंसा करतो, चोरी करतो, व्यभिचार करतो, लोकांना फसवतो, असत्य भाषण करतो, मद्यपान करतो, दुराचार करतो, असा व्यक्ती मृत्यूच्या समयी सुद्धा त्याची चित्त अवस्था कुविचारी असते आणि मृत्यूनंतर त्याला दुर्गतीला प्राप्त व्हावं लागते. तो दुर्गतीला जातो, त्याला सुगतीचा लाभ कधीच होत नाही. म्हणून प्रत्येक गृहस्थ व्यक्ती असं इच्छा बाळगतो की मृत्यूच्या नंतर मला सुगतीचा लाभ झाला पाहिजे, मला सुगती प्राप्त झाली पाहिजे. आणि याकरिता मग तो चांगली कर्म करायला सुरुवात करतो. बघा, हे 4 प्रकारच्या इच्छा आहेत. साधा आणि सोपा उपदेश आहे, म्हणजे आपल्याला समजेल, उमजेल, आवडेल आणि त्याप्रमाणे आचरण करण्याची प्रेरणा पण मिळेल, असा हा साधा सोपा उपदेश आहे. पण तुमच्या या गृहस्थ जीवनामध्ये दैनंदिन जीवन सुखी व्हावं याकरिता हा अत्यंत महत्त्वाचा असा उपदेश आहे. अनाथपिंडकाने त्यात सगळा उपदेश ऐकला, कारण अनाथपिंडक हा व्यापारी होता, त्याच्याकडे भरपूर पैसा होता. त्यामुळे त्या जीवन अवस्थेला अनुसरूनच भगवान बुद्धांनी त्याला हा छोटासा पण महत्त्वाचा उपदेश दिलेला आहे. तर आशा आहे की आपण धम्म समजून घेत असताना आपलं दैनंदिन जीवनसुद्धा सुखी व्हावं, समृद्ध व्हावं याकरिता बुद्धांनी सांगितलेल्या गृहस्थ व्यक्तीच्या 4 इच्छा आणि गृहस्थ व्यक्तीच्या चार सुख याला खूप चांगल्या प्रकारे समजून घ्या आणि नित्यनियमाने त्याचं आचरण करावं, अशा प्रकारची आशा आपल्या सर्वांप्रती मी या ठिकाणी बाळगतो. तेव्हा पुनश्च एकदा सांगतो की प्रत्येकाने गृहस्थ व्यक्तीने मेहनतीने इमानतद्वारे नेहमी पैसा कमवा. त्या पैशाचा
चांगला उपभोग घ्या, कर्जबाजारी होऊ नका आणि धार्मिक जीवन जगा, म्हणजे शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास करा, धार्मिक जीवन जगा, हे 4 सुख प्राप्त करा. त्यानंतर 4 इच्छा कोणत्या आहेत की निरोगी राहण्याचा प्रयत्न करा, निरोगी राहण्याचा प्रयत्न करा. आपली यश कीर्ती आपल्या लोकांमध्ये म्हणजे प्रसारित होण्यासाठी चांगली कर्म करा, त्याकरता चांगली कर्म करण्याची इच्छा बाळगा. आणि चौथं की मृत्यूच्या नंतर सुगतीचा लाभ होण्यासाठी आपले मनुष्य हे जे मानवी जीवन आहे याला खूप चांगल्या प्रकारे जगा, चांगली कर्म करा. नक्कीच तुम्हाला मृत्यूच्या नंतर सुगतीचा नक्की लाभ होईल. हा बुद्धाचा उपदेश आहे. तर आपण सर्वांनी हा उपदेश खूप चांगल्या प्रकारे समजून घ्यावा, या उपदेशाप्रमाणे आपण सर्वांनी आचरण करावं, अशा प्रकारची आशा या ठिकाणी बाळगतो. पुनश्च एकदा परुळकर परिवार आणि परिवारातील आपण सर्व नातेवाईक, मित्रमंडळी, हितचिंतक आपल्या सर्वांप्रती मी या ठिकाणी मंगलकामना अर्पण करून या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो.